काल रात्रभर मला झोप लागली नाही. हे सगळं माझं दुखत होतं आणि असं मला खूप त्रास झाला रात्री दिवसा. आणि सकाळी मी लवकरच उठले 5 वाजता. आणि पण आता माझं ध्यान झालं. आता हे मला असं जाणवतं आता की असं वाटतच नाही. काल एवढा मला त्रास होत होता. आज मला खूप बरं वाटतं. धन्यवाद. माझी बहीण, धाकटी बहीण आहे डेझी. ती पण जॉईन होणार आहे. तर बहुतेक ती उद्यापासून जॉईन होईल. थँक्यू. तुम्ही नवीन आहात पण ताई सांग. विशाखा टीचरच आहेत. विशाखा मला टीचर. आवाज येत नाही. अच्छा, जे विशाखा टीचर. ओके. हो. कोणाला अजून बोलायचं का? ताई मी बोलते सुनंदा. फार छान बोला. ध्यान झालंय. आणि माझा उजवा हात शोल्डर फार ठणकत होतं फार. आता रिलॅक्स झालं. आणि गुडघा पण डावा असा ठणकत होता का नाही, आता क्लिअर झाल्यासारखं वाटतंय खरंच. छान माऊली. बरं वाटलं, आता सगळ्या गोष्टी अशा निघाल्यासारखे वाटले. फार छान छान. धन्यवाद. आणि जाणवलं ते सगळं होतंय म्हणून, निघतंय निघतंय म्हणून. छान छान. धन्यवाद. मी बोलू? अ, जय श्री कृष्ण ताई. मगाशी तुम्ही म्हणालात की आपल्याला जे नकोय ते जर आपण दुसऱ्याला दिलं तर ब्लॉकेजेस होतात. तर कधी कधी काय होतं आपल्याकडे, म्हणजे अन्न तर मी शिळं कुणाला देतच नाही. ताजं समजा दुपारी बनवलंय पण आपल्याला ते संध्याकाळी नकोय तर आपण कामवाली बाईला देतो, किंवा कधी आपले जुने कपडे पण असतात म्हणजे चांगल्या स्थितीत असतात तेही आपण दुसऱ्याला देतो. तर त्यामुळे सुद्धा तसा त्रास होतो का? त्यामुळे नाही होत. पण आता एखादी गोष्ट आपल्याला आपल्या पानात ती नको आहे. आणि मग म्हणजे ती खराब झालाय, जळलेला आहे समजा. तो भात करपलाय आणि तोच आपण आता हे खपवायचं तर आहे, मग आपण आपल्या बाईंना देतो म्हटलं तर तो ब्लॉक होतो. तसं तर नाहीच समज. करत ताई मी कधी असं. रात्रीचं सुद्धा सकाळी नाही, कधी अगदी ताजंच अन्न. शिळ आहे, त्याला वास येतोय, मग टाका गाईच्या समोर. असं असा प्रकार आपल्याकडून होतो का? असं नाही ताई, बघायचं. कधीच नाही, नाही. असं कोणालाच नाही हे सांगत आहे मी. अशा गोष्टी घडतात किंवा घडून जातात अनाहूतपणे. तर मग गाईला तरी कशाला अशी वस्तू द्यायची जी आपण खाऊ बरोबर आहे. शकत नाही? कुत्र्याला तरी कशाला द्यायची? पक्ष्यांना तरी कशाला द्यायची? नाही द्यायची. असं. तसं नाही होत. फक्त याच ताजच की नकोय आता संध्याकाळी, तर जे आहे ताजं हा, तेच. आणि चांगली कपडे असेल कसं तर कपडा. जरूर द्या. चांगली आहे तर जरूर द्या. कपडे द्या, भांडी द्या, आणखीन तुम्हाला धान्य द्यायचं ते द्या, काही द्या, पण चांगलं द्या. हो. ठीक आहे. धन्यवाद. जय श्रीराम. शुभते, खूप दिवसात बोलल्या मी. बोला बोला सुखदते. हां. आजचं ध्यान खूप छान होतं. सगळ्या ठिकाणी ऊर्जा जाणवत होती आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे सांगितलंत, की आपल्याला कोणाला तरी काहीतरी द्यावंसं वाटत असतं आणि आपल्या हातनं ते दिलं जात नाही, तर त्यांनी पण ब्लॉकेज तयार होतो. ही माहिती माझ्यासाठी खूप नवीन होती. म्हणजे ज्या क्षणाला वाटतं, त्या क्षणी दिलं गेलं पाहिजे, नाहीतर आपल्या ह्याच्यात सुरू आतमध्ये काहीतरी गडबड. हे आज नव्याने कळलं. खूपच म्हणजे अ, नेहमी म्हणतो, की मनात आल्याबरोबर करावं, करायचा प्रयत्न करतो, पण कधीतरी राहून जातं आणि त्याचे ब्लॉकेजेस आज तुम्ही काढले ते खूप मोठं काम आहे आमच्यासाठी. जे कधी आम्हाला ज्ञान मिळालंच नसतं, अशा गोष्टी तुम्ही देता. खूप खूप माऊली धन्यवाद. म्हणजे सांगता येत नाही शब्दात. रोज असं वाटतं, की आपलं जीवन कृतार्थ होतंय, काहीतरी चांगलं आपल्याला मिळतंय. खूप खूप धन्यवाद. मनापासून अगदी. जी व्यक्ती आपण ज्या व्यक्तीविषयी ऐकत असतो आणि तीच व्यक्ती समोर दिसत असते, ह्याच्या इतकं मोठी गोष्ट कुठलीच नाहीये. म्हणजे पूर्ण वेळ स्क्रीनवर अर्चना बोलत होत्या, अर्चनाताई. पण मी प्रकाश भाऊ आणि अ, वहिनींना बघत होते. इतकं छान वाटत होतं तसे. ते त्यांचे ते सगळे भाव आणि इतकं सुंदर कधीच आम्हाला मिळू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, की अर्चनाताईंचा एखादा शब्द चुकला तर अरे बापरे! हे YouTubeवर येईपर्यंत थांबायला लागेल आपल्याला. बापरे! काय म्हणत होती ती? असं खूप म्हणजे मनात हे सगळे विचार खूप सुंदर झालं.
आणि हे केवळ तुम्ही सगळ्यांना उद्युक्त करता आणि त्या व्यक्ती तेव्हा हसत असतात ह्या गोष्टी तर खूप मोठ्या. माणसातला देव आम्हाला बघता आला काल. खूप, खूप म्हणजे आता आम्हाला इच्छा निर्माण झाली, की आपण सगळ्यांना जर जाता आलं एकत्र आणि तुमचा सहवास आम्हाला त्यांच्याबरोबर मिळाला तर काय म्हणजे शब्दात नाही सांगता येत. पण विचार तर मनात नक्की येऊन गेला. आपण खूपच अशी सुंदर. ट्रिप ठरवू शकतो, आपण जाऊ शकतो खरंच, प्रकाशदादा आणि खरंच. विकासदादांच्या आनंदवनात ह्याच्यात आणि ते बघू, असं होत असेल तर नक्की जाऊया. हां, म्हणजे खूप ज्यांना सुंदर. शक्य असेल तरी जाऊ आणि तुमचाही सहवास मिळेल आणि आम्हाला तिथे काही काम करायचं असेल तर नक्की करावं असं वाटतं. शारीरिक कष्ट खूप म्हणजे त्याच्यातनं चांगली आपल्याला कल्पना आनंद करू. ते सगळ्यांना सहाय्य मिळेल आणि आपण जाऊ. एवढीच इच्छा आहे. आणि छान व्यवस्था करतात ते. खूप खूपच सुरेख. म्हणजे आम्ही तिथून निघालो तेव्हा आम्हाला इतका छान डबा दिला हो. इतका प्रेमाने डबा बांधून दिला. त्यांची शिदोरी होती ना, जसं असं वाटलं की माहेरून जसं आपण निघतो, आई जशी डबा देते ना, तसा झुणका, पोळी, लोणचं, पेपर प्लेट्स, चमचे, इतक्या बारीक बारीक गोष्टी, लिंबाच्या फोडी, सगळं काही त्यांनी दिलं होतं. एका ह्याच्यात तर मीठ सुद्धा भरलेलं होतं. म्हणजे मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. इतक्या प्रेमाने कोण करतं? खूप छान. म्हणजे अद्भुत काय माणसं आहेत असं वाटतं एवढं कसं आणि अर्चनाने इतकं सुंदर अर्चनाताईंनी सांगितलं, की कुठे काही असं राहिलंच नाही. अजून ऐकत राहू, थांबूच नाही असं वाटत होतं. खूप छान होतं. म्हणजे मी अजूनही त्या विचारातनं बाहेर नाही आले. इतकं छान होतं कालचं. खरी फार, गोष्ट आहे. फार सुंदर. आणि मी एक विनंती करेन की तुम्ही लाईव्ह कार्यक्रम जो असतो ना, आपण झूम मीटिंग वर घेतो, त्या व्यक्तीलाही आनंद होतो की माझ्यासाठी ही मंडळी आली आहेत ऐकायला. अनेक हो. जणांना फोन केले, सांगितलं, मेसेजेस पाठवले, आम्हाला ना रेकॉर्डिंग पाठवून दे. अरे रेकॉर्डिंग तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्या दिवशी तुम्ही येणं हे अतिशय महत्वाचं आहे ना. बरोबर ना? तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही त्या दिवशी वेळात वेळ काढा. 1च तासाचा वेळ असतो. पण या आणि ऐका. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा. किती मिळतात आपल्याला गोष्टी ना? तर फक्त प्रतिभाताईंचं ना त्या आपणच झालं. खुश होतो असं नाही. आपल्याबरोबर आपले परिवार सुद्धा खुश होते, की अरे वाह! किती सुंदर कार्यक्रम झाला. घराघरात कौतुक प्रतिभाताईंचा होतं. झाला त्या दिवशी पण असंच वाटलं. प्रतिभाताई रानडेंचा झाला त्या दिवशी पण असंच वाटत होतं. म्हणजे इतकं सुंदर होता तो पण. म्हणजे त्या दिसतायत समोर आणि ह्या त्यांच्याविषयी सांगतायत. बापरे! नाही, नमस्कार. मी अजित चौधरी बोलतोय. काल नमस्कार. मी बोललो नाही, पण आज बोलू इच्छितो की प्रकाश दादांच्या आणि चेहऱ्यावरचं कार्यक्रमाचं समाधान बघून कार्यक्रम किती सफल झाला हे तात्काळ कळत होतं. माझी पत्नी बोलते म्हणून मी म्हणत नाही, पण मी साक्षीदार आहे की तिने महिनाभरापासून काय मेहनत घेतली होती ते कार्यक्रम करायला. किती पुस्तकं चाळली, किती नेटवरील सर्च केलं. अ, आम्ही ऍक्च्युली ट्रॅव्हलमध्ये आहोत म्हणून मी खिडकी बंद ठेवली होती. पण शब्दांची चपकल करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये किती डिस्कशन करायचो आणि मग ते शब्द पेरायचो आणि मग त्याचं जे फलश्रुती आहे ती काल आपल्या कार्यक्रमात झाली. आणि मुख्यतः तुम्ही अर्चनाला संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार. आणि तिचा हा पैलू तुम्ही कसा फुलवता आहात, एक ती तिची जी सुप्त एक इच्छा होती की कुठेतरी आपण अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा आणि वर्णन करण्यासाठी तिने जे काही मेहनत घेतली त्याबद्दल तिचं सुद्धा मी या माध्यमामार्फत अभिनंदन करतो जाहीररित्या. आणि तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. मुख्य म्हणजे अर्चनाताई मला नेहमी सांगतात की तुमचा सहयोग त्यांना नेहमी मिळतो आणि तुम्ही दोघं मिळून अनेक शब्दांची पेरणी आणि शब्दांची फेरफार बदल ही करत आहात. खूप नाही, छान. मी 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 जसं म्हटलं तर मी कंपाऊंडर आहे, ती डॉक्टर आहे. मी तिला हँडओव्हर करतो, देतो तिला. चालेल.
चालेल. खूप छान वाटतंय. आणि त्यांनी खूप मेहनत घेतली जसं दादा म्हणतात आहेत ना तसं बऱ्याच दिवसांपासून त्याच्यावर मेहनत करत होत्या. त्याची प्रामाणिक मेहनत होती. आपण भेटूया पुन्हा. चला तर मग इथेच सगळ्यांचा निरोप घेते. जय श्रीराम.